आज रात्री मला असं सरप्राईज भेटलं ना की तुम्ही पण थक्कवाल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुपारपासून मी व्हिडिओची सुरुवात केली. मी माझं शूट करत होते रूपसूत्र बाय निकिता या चॅनलसाठी. एक फेस पॅक आहे जो खूप जास्त छान आहे, त्याचा व्हिडिओ शेअर केला तर नक्की जाऊन बघा. मग दुपारी जेवून वगैरे मम्मीने ना फोडणीचा भात बनवलेला आणि मी माझ्यासाठी छास बनवलेला मस्त आला आणि कोथिंबीर टाकून, मला खूप आवडतो. मग जेवण वगैरे एडिटिंग केली आणि मग दुकानात येऊन सगळं सेटअप लावलं, आवरावर केली सगळी. आणि इथे ढग बघा किती सुंदर झाले आहेत आणि त्याच्यातून ना सूर्याची किरणं किती सुंदर दिसत आहेत. मी तर प्रेमात पडली यार. आणि त्यानंतर शुभमला मी एक काम सांगितलेलं, पण तो मलाच घेऊन गेला तिकडे. त्याला काम करायचं नव्हतं एकट्याला, मला घेऊन जायचं होतं. फटाफट ते घेऊन आलो दुकानावर, कस्टमरची ऑर्डर कंप्लीट केली आणि मग साफसफाई करून गेली घरी. मग फटाफट फ्रेश व्हायचं होतं आणि मला सामान आणायचं होतं, त्यासाठी बाहेर गेलो. घरी येऊन स्किन केअर केला मी माझा. रात्री फेस पॅक लावला होता आणि माझा बड्डे निघाला होता 12 नंतर. आणि शुभम तेव्हाच आहे ना केक घेऊन आला, मला माहितीच नाही आणि मी फेस पॅक लावलेली होती. भाईचा मला एवढं हसायला येत होतं. आणि हे बघा काय केलं आहे, माझं ना निकाता केलेलं आहे, निकिताचं. काय बोलू मी आता, भाई नावच चेंज करून टाकलं माझं. आणि त्यानंतर जे जोक चालू होते ना आमचे बघा, मी हसायचं कंट्रोलच नाही करत होती, एवढं हसायला येत होतं मला. हो निकाटा. सावरखेडचा एक गावामधले जे असतात ना, तो एक इथे पळून आलाय. मी पहिला केक कट केला, शुभमने ना फोन धरून ठेवला पण व्हिडिओ चालू करायलाच विसरला. ह्या टायमाला होतं ते. मी फूक वगैरे मारली मेणबत्तीला आणि पप्पांचं अगोदरच चालू झालेलं हॅपी बर्थडे. कोणच बोलत नव्हतं आणि शुभमने व्हिडिओ शूट केला नव्हता म्हणून पुन्हा आम्ही व्हिडिओ शूट केला. हॅपी बर्थडे डिअर नीता, हॅपी बर्थडे टू यू, बार बार दिन ये आए. मला आता व्हिडिओ एडिट करताना एवढं हसायला येतं ना सगळ्यांवर, खरंच सांगू. माझा चेहरा बघून तर अजून जास्त हसायला येतं. आणि ह्या मॅडमना केक जास्त आवडलाय. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.